पुढचा पदार्थ खरं तर मी मागवणार नव्हतो, वडिलांची फरमाईश होती म्हणून हा मागवला. पोटं सगळ्यांची आता भरलेली आहेत, पण वडिलांना नारळाची कचोरी ही आवडते म्हणून मागवले. आता नाव जरी वडिलांचं घेतो आहे तरी सगळ्या याच्यावर आपला हात साफ करणार आहेत हे मात्र खरं. ही कचोरी उपवासाची कचोरी आहे. उघडून पाहूया ह्याच्यात स्टफिंग कसं आहे. नारळाचं आपलं नेहमीसारखं, पण याच्यात कोथिंबीर नाही आहे. जर कोथिंबीर तेवढी असती तर अजून छान मजा आली असती. असो, हे असं काहीचं बटाट्याचं वरचं सारण, बटाट्याचं वरचं कोटिंग आणि आत नारळाचं सारण. सोबत त्यांनी आपल्याला दही दिलं आहे आणि ही नारळाची चटणी, जी ऑफकोर्स उपवासाला चालणार असेल. याचा एक घास घेऊन बघूया. याच्यात बेदाणे पण आहेत. थोडक्यात याच्यात ड्रायफ्रूट्स आहेत, काजू पण मला दिसतो आहे. एक घास घेऊया. मला मगाशी याच्यात बेदाणा सापडला, काजू पण आहे. खाल्लं नाही पण वाटतं आहे गोडसर आहे. खाऊन बघूया. गोडसरपणा जास्त आहे. माझ्या घरी जी बनवतो त्यात हलकीशी मिरची असते. याच्यात पूर्ण गोडसर असं हे आहे, पण मला वैयक्तिक तेवढी मजा नाही आली. लोकांना आवडत असेल, पण माझ्यासाठी हा पदार्थ ओके आहे. फारसा काही मी इम्प्रेस नाही झालो. बाकीचे जे पदार्थ आहेत त्यांनी मला खूप सुखद अनुभव दिला. यांनी रात्र अपेक्षा जास्त ठेवल्या होत्या, पण थोडं बॅलन्स अशी चव पाहिजे होती. गोडसरपणा जास्त आहे.